वीडियो के चक्कर में लग गए माझे वीडियो. ग्रेटफुल फील करतोय. गॉड फेवरेट चाइल्ड मित्रांनो, गॉड फेवरेट चाइल्ड आहे मी जिथं उभा आहे तिथून श्रीलंका फक्त 18 किलोमीटर लांब आहे. अख्ख्या जगात फक्त एकच टेम्पल आहे विभीषणांचा, तो इथे आहे. हॅलो सर, 4 o'clock डेज इन द मॉर्निंग. ब्लॉग एक प्रयत्नाच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा पहिला अजेंडा आहे की आम्हाला मनी दर्शन पाहिजे. तो सकाळी 4 ते 6च्या मध्येच होतो, तर आम्ही पहिले त्याच्या दर्शनासाठी आलो आहे. मी तुम्हाला एक खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट झालेली होती आमच्यासाठी टेल येस्टरडे, पण मल्टिपल रील्स आणि लोकांचे सजेशन घेतल्यानंतर आम्हाला हे समजलं कन्सेप्ट. मनी दर्शनासाठी सकाळी 4 ते 6 पर्यंतच टायमिंग असतो. त्यासाठी पण मल्टिपल पासेस असतात. एक फ्रीवाली असते, एक 50 रुपयेवाली असते, एक 200 रुपयेवाली असतं. ती 50वाली ती 4:30 वाजल्यापासून स्टार्ट होतं, 200वाली आहे ती 4 वाजल्यापासून स्टार्ट होतं. आम्ही विचार करतो ती 200वाली घेऊया पास आणि आम्ही जाऊया. ही 50 रुपयेवाली लाईन आहे आणि ही 200 रुपयेवाली लाईन आहे. स्टेप 1 इज कम्प्लिटेड. मनी दर्शन आमचं झालेलं आहे. आता सेकंड स्टेप आहे का आम्हाला पहिले अग्निस्नान करायचं आहे. किती बघा किती आहे अग्निस्नानाला. हा घाट आहे. हा घाटच्या समोर सगळे आंघोळी करतात सकाळी. हे सकाळचे 5:30 वाजले. 5:30 वाजता बघा किती गर्दी. करणार ते लोक या व्हिडिओचा मला समजत नाही. चष्मा वीडियो के चक्कर में लग गए माझे वीडियो. एकदा स्नान झालता नाही, माझी व्हिडिओ नाही आली. व्हिडिओ आलंय पण तरी पण तुझी चांगली काढली म्हणून माझी कॉम्पिटिशन मध्ये गेला. या लोकांनी एक शॉट साठी अराउंड 15 वेळेला काहीतरी डुबक्या मारलेच. भाई साहेब पाप का धुतले नाही जाणार मित्रा. जास्त आहेत पाप जास्त आहेत. काय नाही. स्टेप 2 कम्प्लीट मित्रांनो. स्टेप 2 कम्प्लीट. अग्नितीर्थ कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय 3rd स्टेपला. ते आहे 22 कुंडांचं स्नान. आता 22 कुंडांचं स्नान करत होतं. अग्नि स्नान हा ईस्ट गेटने होतं. 22 कुंडांचं स्नान आहे तो नॉर्थ गेटने होतं. स्टेप 3 कम्प्लीट आहे मित्रांनो. स्टेप 3 कम्प्लीट आहे. 22 कुंडांचं स्नान केला. व्हॉट अन एक्सपिरियन्स. पण त्यांची पद्धत पण खूप चांगली आहे. त्यांनी नीट मेन्शन केलेलं आहे की या कुंडानंतर हा, या कुंडानंतर प्रत्येक कुंडाला एक नंबर. त्याच प्रकारे त्यांनी लाईन्स वगैरे पण डिझाईन केलेले आहेत. आणि असं नाही का निग्लेक्ट होतात लोक. तो 25 रुपयाचा तिकीट आहे. त्या 25 रुपयाचं तिकीट घेऊन तुम्ही आत गेलेत. प्रत्येक कुंडात प्रत्येक इथं बरोबर अटेन्शन भेटतो. पाणी जेवढा उडवायचं तेवढा उडवतात लोक. आपले स्वतःचे कॅन्स घेऊन जातात घरी त्यांना जर न्यायचं असेल पाणी त्यासाठी. बोला नमः पार्वती पते हर हर महादेव. भाई साहेब काय दर्शन झाला, काय दर्शन झालं. आम्ही तयार झालो. सगळ्यांनी लुंगी वगैरे घातली. लुंगी घालणं वॉज अ स्ट्रगल. आम्ही केलं रुद्राभिषेक अँड व्हॉट अ गुड डिसिजन इट वॉज. तर कसं आहे तुम्हाला रुद्राभिषेकचा मी तुम्हाला सांगतो. एका तिकीटवरती आपण 4 जण जाऊ शकतो. त्यात आम्ही 4च जण होतो. आम्ही 4 जणांनी आम्ही तिकीट घेतलं. आम्ही नंतर मग आणखी थोडेसे डोनेशन पण दिले. तेच आपल्याला सामग्री देतात पूजेची आणि आपल्याला ते रुद्राभिषेकाला बसवतात आणि खूप आपल्याला जवळून दर्शन भेटतात ज्योतिर्लिंगाचा. ते एंटायर प्रोसेस तिथं आणि तेवढा सर आपल्याला गाभाऱ्यात बसवणं, तो अभिषेक करून देणं आणि नंतर मग आम्हीच वाहिल्या गोष्टींसोबत अभिषेक करतात. तर तो एवढा प्रोसेस एवढा जास्त भारी वाटला. तर आम्हाला काहीतरी 2 तास आम्ही आत होतो. आता आम्ही बाहेर निघा आणि आम्ही रूमवरती जाऊन आता आराम करणार आहोत. जर मी सगळं जर कॅप्चर करू शकलो असतो किंवा आज जर फोन अलाउड असते तर भाई साहेब काय एक्सपिरियन्स मी शेअर करू शकलो असतो. बट तेच आहे, रामेश्वरममध्ये कुठेही आज फोन टेम्पलमध्ये अलाउड नाही. थोडासा पण तर मला बाहेर येऊन एक्सपिरियन्स शेअर करायला तर विच आर नॉट सॅटिस्फाईड विथ. बट त्याही कर सकते. मी आधी सांगितलं का नाही ते माहिती नाही, पण या हॉटेलमध्ये आम्ही राहतोय. नॉर्मलचा स्टे आहे, बट याचा सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज आहे की हा मंदिर आहे आणि इथं आम्ही राहतोय. तर कधी तुम्ही रामेश्वरमला आलात तर तुम्ही हा कन्सिडर करू शकता. जस्ट बिकॉज की मंदिर जवळ आहे. काही चप्पल काढण्यासाठी येऊ शकतो, फोन ठेवासाठी येऊ शकतो. तर कुठलीही गोष्ट जर असेल तर आपण ते येऊन लगेच करून जाऊ शकतो. झोप ही किती इम्पॉर्टंट आहे ती इथं आल्यावरती समजते. त्या शॉट नंतर तिथं मी गेलो, चेंज करत होतो, डायरेक्ट झोपलो. डायरेक्ट मीच नाही, सगळीच आम्ही डायरेक्ट झोपलो. आत्ता आम्हाला फिरायचं आहे अख्खा रामेश्वरम फिरायसाठी आता आम्ही तयार झालोय, निघालोय. बट आता वाजले दुपारचे 2. इथं आम्हाला नॉर्मल गरमी सहन न होत. ही एवढी जास्त गरम. हॉटेलमधून निघून काहीतरी 200 मीटर झालेत, फक्त 200 मीटर.
पूर्ण घाम भिजलोय, पूर्ण घामाने भिजलो. आता आम्ही विचार केला आम्ही जेवूया आणि नंतर निघू. आता जेवायसाठी आम्ही शोधतोय कुठे ते जेवायचं ते. आता युजली इथं फक्त मील्स असतात, जे नॉर्मल थाल्या असतात तशा असतात, म्हणून आम्हाला ते आता खायची इच्छा नाही. म्हणून आता मी बघतोय कुठे काय भेटतंय काय भेटतंय. हे रिक्षात अवेलेबल आहे तिथं युजली फिरण्यासाठी. आणि आम्ही ही गाडी केली कारण की खूप जास्त ऊन होतं, तर आम्हाला AC गाडी पाहिजे होती म्हणून आम्ही AC गाडी. हे लोक आपल्याला 12 स्पॉट फिरवतात. 12 स्पॉटमध्ये आम्ही पहिल्या स्पॉटवरती आलेलो आणि तो पहिला स्पॉट आहे विभीषण टेम्पल. अख्ख्या जगात फक्त एकच टेम्पल आहे विभीषणांचा, तो इथे आहे. आणि आम्ही तिथं आता आलेलो आहोत. काही काही बऱ्याच गोष्टी युनिक आहेत आणि खूप जास्त स्वच्छता ठेवलेली आहे. नो प्लॅस्टिक झोन आहे सगळे इथं. खूप चांगली गोष्ट आहे आणि लोकांनी मेंटेन पण केलेलं आहे. रोड पण चांगले आहेत, सरळ सूट रोड आहेत एकदम सरळ. तेव्हाच सांगितलेलं सरेंडर कर, बट ऐकला नव्हता आणि नंतर मग कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागले. जेव्हा विभीषण पहिल्यांदा लंका सोडून जेव्हा रामाला भेटायला आले तेव्हा लोक त्यांच्यावरती ट्रस्ट नव्हती करत. जी पण मेन लीडर्स होती ते लोक बोलत होते की नाही आपण त्यांना ट्रस्ट नाही केलं पाहिजे. देअर वॉज ओनली वन पर्सन या आपल्या साईडनी, ते होते हनुमान. त्यांनी फक्त हनुमानाने ट्रस्ट केला आणि त्यांच्या सांगण्यावरनं रामाने त्यांना ॲक्सेप्ट केलं आणि मग नंतर मग ते आपले एवढे मोठे ॲसेट झाले आणि नंतर आपण ते जिंकू शकलो. ऑल्सो विभीषण इज वन ऑफ द चिरंजीवीज म्हणजे जे अमर आहेत, जे आत्ता पण जीवित आहेत. हे त्यांनी चिरंजीवी कधी मागितलीच नव्हती ब्रह्माकडून, बट स्टील ब्रह्माने त्यांना दिली ती. तर त्यांनी पण काहीतरी चांगलं बघितलं असेल तर हां. जय सियाराम. भाई नारळ इतकं मजा, किती नारळ आहे, किती नारळ डेंजर. मित्रांनो मी जिथं उभा आहे जिथून श्रीलंका फक्त 18 किलोमीटर लांब आहे, ते उभा आहे त्याला गोस्ट सिटी ऑफ इंडिया बोलतात. का बोलतात? कारण की 1964 मध्ये इथे एक सायक्लोन आलता, त्याच्यामुळे इथल्या सगळ्याच लोकांना मृत्यू पावलेला. बट त्यानंतर इथे काय वस्ती कधी झाली नाही, काय नाही. हा रोड आहे तो पण आत्ता बनलेला आहे, जो कनेक्ट केला आहे. मी आहे सध्या राम सेतूला म्हणजे धनुष्यकोटीला. मी 2 महिन्यापूर्वीच निखिल मुंबईकरचा व्लॉग बघितलेला, तो इथं चालता, इथंच त्यांनी बाईक पार्क केली आणि इथं बाकीचं सगळं चालू होतं. आता सगळं खोदलं आहे, काम चालू आहे बेसिकली. अख्खा रस्ता होता, इथं सगळी लोकं थांबायची. एक महान व्यक्ती जी निघाली तिला द मिसाईल मॅन ऑफ इंडिया, ही वॉज ऑल्सो इंडियाज 11th प्रेसिडेंट, ते म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आता ते कुठं राहायचे, ते कसे राहायचे ते बघायला, त्याचं घर कसं होतं त्या बघायला आलं आहे. त्यालाच त्यांनी एक म्युझियमसारखा बनवलं आहे. खूप मस्त आर्टिक्युलेट केलं त्यांनी गोष्टी. एक आहे की इथे कुठेच फोन यूज करून देत नाही. आपण साधा फोन बाहेर काढला तरी पण बोलतो, विच इज अ गुड थिंग टू बी ऑनेस्ट, कारण की त्याची मग महत्त्व राहतं. बट द वे दे हॅव केप्ट ऑल द थिंग्स, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी एक जपून ठेवलेली आहे. कोट्स लिहिले आहेत त्यांचे लाईफ लेसन्स दिलेले आहेत. प्रत्येक गोष्ट त्याच्या अख्ख्या घराला त्याने सजवलेलं आहे. पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे, नंतर भारतरत्न आहे, सगळे अवॉर्ड्स त्याने नीट रचून ठेवलेले आहेत. काश मी फोटो काढू शकलो असतो, बट वाव, मस्त चांगला एक्सपिरियन्स होता. आम्हाला जो ट्रॅक्सी ड्रायव्हर 12 स्पॉट फिरवणार होता, जिथं मी आहे तिथंच 5 स्पॉट आहेत. हे पहिला आहे तिथं फ्लोटिंग स्टोन आहे. फ्लोटिंग स्टोन इन द सेन्स की जेव्हा राम सेतू बनवत होते तेव्हा श्रीरामाचं नाव लिहून कसे ते स्टोन्स फ्लोट करत होते, त्याचं एक एक्झाम्पल, लाईव्ह एक्झाम्पल आणखी इथं ॲडजस्ट करतं आणि ते इथं दाखवण्यात आलेलं आहे. आता मी जाऊन पहिले ते बघतो. बाजूलाच नटराज टेम्पल आहे. नेक्स्ट टाइम आलो नटराज टेम्पलमध्ये. इथं नटराजांची चांगली खूप सुंदर मूर्ती आहे. हे बघा किती सुंदर मूर्ती आहे इथं ठेवलेली. एकच प्रॉब्लेम आहे, मी शूज घालून आलो आहे आणि मला ते शूज भरपूर वेळा काढायला लागतात, विच वॉज नॉट अ गुड डिसिजन. मला वाटलेलं का धनुष्यकोटीला वगैरे चांगले फोटोज वगैरे येतील म्हणून शूज घेतले, बट नाही, इट वॉज नॉट अ गुड डिसिजन. भरपूर वेळेला शूज काढायला लागतात. आता आम्ही कृष्ण प्रेम मंदिरला आलो आहे. तिथं बाहेरच ना आम्ही समुद्र मंथन खूप चांगला डिपिक्ट केलं आहे. समुद्र मंथन काय होतं बेसिकली, देव आणि राक्षस दोघांनी मिळून दोघांच्या साहित्याने विष आणि अमृत दोन्ही निघालेला. तर हे बघा समुद्र मंथन, हे राक्षस आहेत, हे देव आहेत, त्यातूनच विष आणि अमृत दोन्ही निघालेलं. त्यात विषप्रसाद शंकर भगवानने केला, तेव्हाच त्यांचा गळा पूर्ण नीला झालता. तेव्हा जेव्हा त्यांनी विष पिळेला म्हणून त्यांना नीलकंठ पण बोलतात. भाई युअर बॉय इज अगेन इन लुंगी. सगळीजण आम्ही परत लुंगीमध्ये आहोत. भाई द सिरीज ऑफ इव्हेंट्स विच हॅपन टुडे, भाई अनरिअल आहे, जेन्युइनली अनरिअल आहे. आम्ही जेन्युइनली आलो, आराम केला आणि आम्ही फक्त डिनरसाठी निघालो. आम्ही विचार केला प्रसाद घ्यायला जाऊया. त्यानंतर मग आम्ही विचार केला का थोडंसं मंदिर आतून बघूया, एक्सप्लोअर करूया. एक्सप्लोअर करता बघितला लोक फोटो काढतात.
आम्हाला विचारलं आम्ही पण फोटो काढूया, पण फोटो काढायला आम्ही ट्रॅक पॅन्टवरच होतो. आम्ही गेलो, मी बोललो नाही रे चेंज करून येऊया. लिटरली 8ला 10 मिनटं होती. आम्ही लिटरली गेलो, चेंज करून आलो, लुंगी वगैरे सगळ्यांनी लुंगी चेंज केली. आणि नंतर मग आम्ही गेलो, फोटोज वगैरे आम्ही भाईचा काय मस्त फोटोज काढले. 1-2 फोटोज जर अटॅच केले. त्यानंतर मग आम्हाला सांगितलं 8:15ची आरती आहे. बोलो भाई आरतीसाठी पण आपण जायला पाहिजे. आम्ही परत बॅकडोरने गेलो, आपण ट्राय करूया. गेलो जो मेन गाभारा होता तर आम्हाला एंट्री दिली नाही. तो बोलला की शयन आरतीला जाऊया. आम्ही शयन आरतीच्या गाभाऱ्यात गेलो. भाई साहब आम्ही जर थांबलो, आरती स्टार्ट झाली. त्याने तो शिवलिंग तिथून आणलं आणि नंतर मग आमच्या इथं समोर शयन कक्षामध्ये ठेवलं. तिथं आरती केली. भाई साहब काय एक्सपिरियन्स होता यार, काय एक्सपिरियन्स होता. व्हॉट अ डे मॅन, व्हॉट अ डे, लिटरली वॉट अ डे. एवढे ज्योतिर्लिंग, आता माझा 10वा ज्योतिर्लिंग आहे. असं वातावरण आहे, असं माहोल मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला. मी तरी बोलत होतो की आपण एकच दिवस थांबूया. या लोकांनी यावेळी इन्सिस्ट केला की आपण दरवेळी खूप धाव पळपळ करून आपण ज्योतिर्लिंग करतो, आपण थोडं जास्त थांबूया. मी तरी पण इन्सिस्ट करतो की लगेच निघूया. बट काय थांबलो बाय, काय थांबलो. असं मी एकदम असं एक्सायटेड आहे सध्या, खूप जास्त ग्रेटफुल फील करतोय. गॉड्स फेवरेट चाइल्ड मित्रांनो, गॉड्स फेवरेट चाइल्ड आहे मी. लेट्स गो. कसा होता एक्सपिरियन्स मित्रा, कसा होता? एक नंबर. ना भूतो ना भविष्याची. भाई साहब तुला कसा वाटला? आणि ते पण एका फोटो मुले सकाळी आमचे फोटो नव्हते निघत. आम्हाला ते जनरली खूप जास्त रिस्ट्रिक्टेड होता मॉर्निंगमध्ये, पण आता ते अलाव आम्हाला दिसलं, ते अलाव करतात. मी पहिले जसं बोललो तसं ते अलाव करतात, म्हणून आम्ही फोटोसाठी आलो. भाई साहब अशी आम्हाला कधीच आरती भेटली नाही, कधीच भेटली नाही. एवढा भारी एक्सपिरियन्स. सकाळी 3:30ला उठलोय, 4 वाजल्यापासून मंदिरात आहोत. खूप साऱ्या गोष्टी केल्या. पहिले स्फटिक शिवलिंगचं दर्शन असू दे, नंतर मग अग्नी स्नान असू दे, नंतर मग 22 कुंडांचं स्नान असू दे, नंतर मग आम्ही परत जाऊन रुद्राभिषेक केला. नंतर मग त्याचं मेन जो आपलं हे होतं त्याचं दर्शन केलं. त्यानंतर मग आम्ही अख्खा रामेश्वरम फिरला. संध्याकाळी आता मी सगळं डिफाईन केला. बाय व्हॉट अ डे इट वॉज. बेस्ट एक्सपिरियन्स इन ज्योतिर्लिंग टिल डेट. 10वा ज्योतिर्लिंग. एवढ्या भारी दिवसानंतर फायनली डे संपतोय. मला असं वाटतं का डे का संपतोय, बट स्टिल इट हॅपन्स फॉर अ गुड रिझन. अँड व्हॉट अ गुड रिझन अँड व्हॉट अ गुड डे आय हॅड. दॅट्स इट फॉर द व्लॉग मित्रांनो, दॅट्स इट. मला जे फील होतं आहे मी व्लॉगमध्ये तुम्हाला फील नाही करू शकत, कारण की कॅमेरेज अलाउड नाहीत. बट जे आत फील होते ते खूप जास्त आहे. आणि आय होप असेच सगळे ज्योतिर्लिंग तुमचे सगळ्यांचे पण हो आणि माझे पण राहिलेले किंवा परत हो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, पुढचं आणखीन काहीतरी घेऊन. लेट्स गो. बाय. थँक्यू.